धन्यवाद. थँक्यू सो मच विश्वास केणे. व्हाईस ऑफ केणे, व्हाईस ऑफ कोंडेरी विश्वास केणे. थँक्यू सो मच. मंचावरती आज उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय राजनजी टेकडीकर, त्याचप्रमाणे अमरदादा पाटील देखील उपस्थित आहेत. तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकते या निखिल केणे देखील मॅच हा इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटेल. नीरज जाधव देखील जोडलेले आहेत. आपलं देखील वेलकम असेल या स्पर्धेच्या वतीनं. या स्पर्धेकरिता जर आपण पाहिलं तर खूप मोलाचं योगदान राहिलेले आदरणीय सन्माननीय रुपेश दादा पाटील अमनेगावचे, त्यांचे सुपुत्र वासुदेव पाटील यांच्या वतीनं मोलाचं सहकार्य आणि त्याचप्रमाणे केशर मामा यांच्या वतीनं देखील मोलाचं सहकार्य लाभलेले आहे. आपलं देखील विशेष धन्यवाद. CK डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांचं देखील मोलाचं योगदान, तसेच डॉक्टर घनश्याम केणे यांचं देखील या स्पर्धेकरिता मोलाचं योगदान लाभलेले आहे. आपलं देखील विशेष धन्यवाद या स्पर्धेच्या वतीनं. व्हाईट बॉलनं इथे मात्र सुरुवात झालेली आहे, लुजनं सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले SK DCC सांगोडे टीम मागील मॅच दमदार जिंकली आणि दरम्यान आपण पाहिलेलं मागील मॅच देखील झाली ती म्हणजे हनुमान ओझरली संघाच्या विरुद्ध कुमार 11 आंबिवली टीमनं मात्र ती मॅच जिंकली. आणि आपण पाहतोय द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच. इथे मात्र फटका जबरदस्त आहे, जबरदस्त फटका. चेंडू मात्र जाईल एका टप्प्यानं 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. आणि तसेच रायगावचे क्रिकेट प्रेमी आमचे फुरकान पावले या आपण मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया मॅचकडे मित्रांनो. मॅच देखील तितकी जबरदस्त आहे. हो, हलक्या हातानं पुश केला त्या ठिकाणी. चेंडू आपण जर पाहिला तर थोडासा हँडल जवळ लागलेला फटका आपल्याला पाहायला भेटला. एकच धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. आज आपण पाहिलं तर अगदी जबरदस्त फॉर्ममध्ये देखील आपला न्यू झरीमरी निंबोली टीम पाहायला भेटेल. परंतु साई एकविरा मोहिली टीम देखील एक जबरदस्त टीम आहे. दोन्ही संघांमध्ये एक इन ॲक्शन मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु दरम्यान आपण पाहिलं तर काही संघ इथे मात्र उपस्थित राहिले नाहीत. सो त्या अनुषंगाने आपण द्वितीय फेरीतील पहिली मॅच खेळवतोय. स्विंग अँड मिस, वॉटर बॉल. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. कमबॅक या ठिकाणी नक्कीच करत असताना पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहिलं तर लाजवाब गोलंदाजी. आणि आपण पाहिलं असेल पहिल्या मॅचमध्ये देखील भावेश पाटील देखील बरसला होता. 3 धावा मात्र त्यांनी पहिला स्पेल ज्यावेळेला हाताळला त्यावेळेला 3 धावा आणि 3 विकेट त्यांनी मात्र घेतले होते. 30 लय, 30 कन्सिस्टन्सी, 30 कुवत, 30 क्षमता मैदानाच्या आतमध्ये. कोलवाटाबाजा बॉल टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टाच बॉल गेला, चेंडूला वळवलाय. चेंडू चालला मिड विकेटच्या रिजनमध्ये डीपला. क्षेत्ररक्षक एक नाही तिथे मात्र पाहता पाहता जसा चेंडू येईल 2 धावा कंप्लीट. या ऋषिकेश आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आज ऋषी मात्र इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटेल. त्यांच्या अगेन्स्ट सतीश आणि ऋषी अशी लढाई म्हटली तरी वावगं ठरणार नाहीये. आज मजा येणार. मी सकाळपासूनच चर्चा करत होतो की आजच्या कल्याण ग्रामीणमधील संघ आहेत ना आज धुरंधर आहेत. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र चित्त्याच्या चपळाई नारणाच्या वेगानं इथं मात्र पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकताय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती आहेत. ऋषी शेलार आपल्या मंचावरती आपण पाहू शकताय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांचाच देखील संघ इन ॲक्शनमध्ये आहे. आणि येणाऱ्या 8 जानेवारी ते 11 जानेवारी या दरम्यान त्यांच्याकडे देखील स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटेल, गावदेवी चषक. त्या स्पर्धेचं देखील निमंत्रण आलं होतं, परंतु आम्ही याच मैदानावरती त्याच तारखेनुसार वासुंदरीकर चषक मात्र इथे पाहायला भेटेल. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर 13 धावा भावेश पाटीलनं खर्च केल्यात. यास रवी आज देखील इन ॲक्शनमध्ये असेल. आज प्रतीक देखील इन ॲक्शनमध्ये असेल. आज मात्र सर्जाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असेल की नाही हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मजा येईल आज मात्र मजा येणार आहे. दरम्यान 13 धावा धावफलकावरती ज्या सांगोडे टीमनं मागील मॅचमध्ये काय पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या भावेश पाटीलनं. आता त्याच्यावरती 13 धावा या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर
मॅचमध्ये जर पाहिलं तर इथे देखील जबरदस्त संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर कुमार 11 अंबिवली टीम दमदार संघ आहे. मागील मॅचमध्ये त्यांनी देखील दमदार मॅच जिंकली. अगदी रफ अँड टफ मॅच होती. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच आली होती, परंतु इथे मात्र जर्मन ओझली टीम मात्र मागे सरकली आहे त्या स्पर्धेतून देखील. द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच आपण पाहू शकताय. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर आपण फर्स्ट राऊंडला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट राऊंडमधली तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. साई एकवेरा मोहिले आणि त्यांच्या अगेन्स्ट न्यू झरीमरी निंबवली अशी लढत पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर परिवर्तन होत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेले आहेत ऋतिक, आणि काल देखील आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेले होते. आता देखील त्यांचं सहकार्य पाहायला भेटतंय. अनमोल टेगडीकर. धावसंख्या धावपलकावरती 13. चला, वेळ अजिबात खर्च करू नका. आज एक सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. सो त्या अनुषंगाने आपण वारंवार आम्ही देखील तुम्हाला सूचना करत आहोत, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. फटका फसला इथे मात्र आपण पाहू शकताय. ओहो, पॅटच्या वरची आहे, फलंदाज बाद. देखील बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज ऋतिकनं थोडासा बाहेर निघणारा बॉल बॅटच्या बाहेरची एज लागली. थर्डमॅन तिथे मात्र होते, परंतु विकेट खेपरनं कमालची कॅच या ठिकाणी. यस्टनच्या मागे मास्टर माइंड तिथे आहेत योगेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया यश. यश मैदानाच्या आतमध्ये आहे. मागील मॅचमध्ये त्यांनी जबरदस्त कमबॅक केला आणि त्याच्या कमबॅकच्या जोरावरती मात्र त्यांनी या चांगल्या धावा त्या ठिकाणी जमवल्या. अगदी 66 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग मात्र जर्मन ओझरली टीमला मात्र काही करता आला नाहीये. दरम्यान ऋतिकला इथे सफलता मिळते. त्याच्यासमोर न्यू बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 13 कॉन्स्टंट आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत. इथे गोलंदाजी मार्कला आपण पाहिलं तर ऋतिक ओव्हर द विकेट. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर डीपमध्ये सरकलेला आहे. तिकडे एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. क्षेत्ररक्षण आहे ना मित्रांनो, खूप दर्जेचं आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तुमचा प्लॅन, या 4 खांबांवरती तुम्ही मात्र एक चांगली भक्कम इमारत बांधू शकता. या क्रिकेटच्या पटलावरती तो नियम जर तुम्ही राखून ठेवला, कदाचित तुम्ही देखील चांगले खेळाडू बनू शकाल. सध्या तरी आपण पाहू शकता मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 13 जरूर खर्च झाल्या, परंतु या षटकामध्ये कमालाची गोलंदाजी होत आहे. चांगला बॉल इथे पुश केलाय चेंडूला, परंतु इथे मात्र धावासली पॉईंट दरम्यान कोणी क्षेत्ररक्षक तिथे त्या दरम्यान पोहोचेल. दरम्यान एक धाव इथे पूर्ण होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ ही मात्र निर्माण झालेली आहे. कुमार 11 अंबिवली या टीमच्या वतीनं. टॉस जिंकला SKDCC सांगोडे या टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र फलदायी होत आहे. इथे फटका फसला, फाईन आहे, परंतु चेंडू पर्यंत येतील. त्या दरम्यान चेंडू मात्र जमिनीला दान झाला. कदाचित प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आहे ना मित्रांनो की तुम्ही कठीण झेल सोप्यानं करणं फार गरजेचं आहे. सातत्यानं निरंतरता तुम्ही ठेवणं फार गरजेचं आहे. सहज आणि सोपं समीकरण तुम्हाला कदापि होणार नाहीये. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तब्बल 7 झेल त्या ठिकाणी सुटल्या गेल्या. झेलचं महत्त्व क्रिकेटमध्ये फार आहे. विनयजी पाटील आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत आहे. वेग इतका नाही ऋतिककडे, परंतु मी जर म्हणेन क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन फार महत्त्वाचं आहे. चेंडूला फिरवणं, अँगल बनवणं फार गरजेचं आहे आणि ते ऋतिकच्या वतीनं आपण पाहू शकताय. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खूप शपलिंग झाले होते, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झाला नाही. चांगली ओव्हर या ठिकाणी हाताळत असताना ऋतिक आपल्या संघासाठी फक्त खर्च करतोय 4 धावा आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. मी तर म्हणेन या मॅचमध्ये तुम्ही नक्कीच 50+ जाणं फार गरजेचं आहे.
नक्कीच आमचे हर्षल शेराल. यस कॉमेंट्री किंग भरपूर आहेत. हसवणं या जगामध्ये फार कठीण गोष्ट आहे आणि रडवणं फार सोपं झालेलं आहे. डे नाईट स्पर्धा देखील आम्ही त्यांच्या बरोबर कव्हर केली आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांचं हास्यमय कॉमेंट्री देखील आपल्याला पाहायला भेटली. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. दर्जेदार आज देखील इन ॲक्शनमध्ये असतील. आज संपूर्ण वावेघर मात्र ऑन स्क्रीनवरती जोडेल यात शंका नाही आहे. जाऊया मॅचकडे. तिसरं षटक आपण पाहू शकता. गोलंदाज दीप. इथे चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे कोणीच नाहीये, परंतु चेंडू सीमारेषा पार. दर्जेदार भीमटोला वज्रटोला षटकार. जबरदस्त. रोहित 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 आज हे नाव या मैदानावरती घुमघुमेल. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहत आहे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20-25-26चा हा थरार स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती हा रोमांचकारी सामना. थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला कट केलाय. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. अप्रतिम लावण्य गोंड असा हा चौकार. जे आहे ना अगदी अप्रतिम आहे. शेवटच्या क्षणात ट्रिगर मोमेंट कशी घ्यावी हे नक्कीच प्रतीककडून शिकणं फार गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये. मागील मॅचमध्ये 33 बनवल्या होत्या प्रतीकनं, रोहितनं. इथे मात्र आपण पाहू शकता हलक्या हाताने खेळलेला फटका. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव येण्याच्या अगोदर चेंडू तिथं मात्र फसार. 4 धावांसाठी चौकार. आता असं जयघोषाचे नारे विसरू नकोस कालगतीचे वारे. हे कालगतीचे वारे असतात मित्रांनो. कधी कुठे वादेल याचा मात्र नेम नाहीये. पाहू शकताय मागील मॅचमध्ये जबरदस्त कमबॅक केला होता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती संघ SKDCC सांगोडे संघाच्या वतीनं. परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये 13, दुसरं षटक जर आपण पाहिलं तर ऋतिकचं चांगलं राहिलं त्या ठिकाणी. परंतु या षटकामध्ये तब्बल 14 धावा आतापर्यंत बहाल झालेल्या आहेत. खूप महागडं असं षटक आहे दीपचं. या षटकामध्ये कुठंतरी दीपला आता या 3 बॉलमध्ये कमबॅक करावा लागेल. सामोरे असेल यश. रोशनजी अंबारे आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. जीवनजी गोंदले आपण देखील मंचावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. कोलवटाप्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू चालले डीप मध्ये. तिथे मिसफील्ड झाली मात्र बॅकअप त्या ठिकाणी झालं. लिंबोलीचे लिजन खेळाडू किरणजी गोंदले या आपण मंचावरती आपलं देखील हार्दिक असं स्वागत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आमचे किरणदादा गोंदलेचं देखील आहे. सातत्यानं आपण जर पाहिलं तर निंबोली इथे स्पर्धा असतो. त्या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली साथ त्यांची लाभत असते आणि स्पर्धेमध्ये नक्की ते देखील मला संधी देत असतात. परंतु सध्या तरी मी तर म्हणेन की आमचं राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन सध्या तरी शांत आहे. कोलवटाप्याचा बॉल ड्राईव्ह पाहायला भेटतोय. चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. रनआउटची दाट शक्यता आहे. पंच काय सांगताय ते नक्कीच पाहूया. इथे तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे या ठिकाणी रनआउटसाठी. कारण की आपण पाहिलं तर असे मुवमेंट हे नक्कीच निर्माण होऊ शकतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाज यस बाद आहे. फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. इथे कमबॅक नक्कीच होऊ शकेल. आता या डेट ओव्हरचा जर आपण विचार केला इकडे तर कमबॅक करणं फार गरजेचं आहे. रनआउटच्या स्थितीमध्ये जर तुम्ही बाद होता कदाचित विपक्षी संघाला नक्कीच कॉन्फिडन्स वाढणारी ही संधी असू शकते. अनेक मॅचेस मध्ये आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेट असो, लेदर क्रिकेट, रबर बॉल असो, सर्वच ठिकाणी रनआउट म्हटलं की कुठेतरी कॉन्फिडन्स लो मात्र होऊ शकतो. परंतु मिस्टर रोहित मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. यश आहे त्या ठिकाणी. रोहित मात्र बाद झालेले आहेत. 27 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. या मॅचमध्ये देखील त्याचं अप्रतिम योगदान आपल्याला पाहायला भेटलं.
यशला हा बॉल मिड विकेटला त्या ठिकाणी टोलावलेला आहे. क्षेत्ररक्षक हो चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलंय. आणि याचबरोबर आपण पाहू शकता या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती 34 धावा धावपलकावरती आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपलकावरती आहे. पुढील मॅच साठी या ठिकाणी आपण इन्व्हाइट करतो साई एकविरा मोहिली आणि न्यू जरीमरी निंबोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहा टॉस करण्यासाठी. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. जाऊया मॅचकडे. चौथं षटक सूरज आणि सूरजच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय, फेकून दिलाय चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 40 धावा स्कोर कार्ड वरती जोडलेल्या आहेत. कोलवटापाचा बॉल आहे तिथे मात्र खोलून काढलेला आहे. धावबादची दाट शक्यता. फलंदाज बाद. यशच्या खेळीचा इथे मात्र होतो अंत. फलंदाज बाद. बॅट्समन ज्या वेळेला आउट होत असतो ना त्यावेळेला थोडासा कॉन्फिडंट येत असतो. धावा इथे चांगल्या आहेत. आपण जर पाहिलं तर धावांचा विचार केला तर 40 धावा धावपलकावरती आहे. या षटकामध्ये जरी काहीशा धावा आल्या नाही तर ही 10.0ची सरासरी धावपलकावरती जी येणाऱ्या बॅटरला दुसऱ्या इनिंगमध्ये डोकेदुखी होऊ शकते. परंतु इथून जर काही धावा जर आल्या तर मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये SKDCC सांगोडे संघाचे संकट मात्र वाढू शकतात. कारण की 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 15.0ची सरासरी जर आली तर खूप कठीण होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. सलामीचे जे खेळाडू आहेत पहिल्या क्रमांकाचा, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडू डगआउटच्या आसराला गेलेले आहेत. हा बॉल चांगला आहे. सबमरीन डिलिव्हरी. रायझनिंग सरप्राइझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या मोमेंटला अशी गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. चेंडूला पुढे टाकून थोडंसं वळण देखील थोडंसं वळण मिळालं या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करणं फार गरजेचं आहे सूरजला. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आणि पकडलाय झेल. इथे होईल फलंदाज फेल. बॅक टू द डगआउट. क्षेत्र कोणतंही असो इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाहीये. काय जबरदस्त कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये पहा या ठिकाणी 4 खर्च केले, 1 गडी बाद झाला होता. तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा जरूर आल्या परंतु चौथ्या षटकामध्ये लाजवाब कमबॅक या ठिकाणी होत असताना. छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. बॅटची एज. फलंदाज बाद. तू छल में आया.
बघा पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, त्यानंतर लाजवाब कमबॅक, सलगचे 2 गडी बाद केले आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सूरजला आपण पाहू शकताय. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे वाघाचं काळीच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु या खेळामध्ये देखील स्वतःला सावरून स्वतःच्या नावाचा डंका वाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये सूरज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. न्यू बॅटर राज. हो हलक्या हाताने केलंय. फॉलो थ्रो मध्ये रनआउटची संधी, इथे डायरेक्ट हिट केलाय स्टंडवरती. अजून एक गडी बाद. बॅक टू द डगआउट. पहिल्या इनिंगचं खेळ इथे मात्र पाहता आपण पाहिलं तर समाप्त झालेलं आहे, कारण की 4 ओव्हरची मॅच होती. इथे जर आपण पाहिलं तर 40 धावा जमवल्या कुमार 11 आंबिवली या टीमनं. मात्र आता पाहूया 41 धावांचं लक्ष आहे SKDCC सांगोडे संघाच्या खेळाडूंची. इथे मात्र कसून परीक्षा घेतली जाईल. मी तर म्हणजे इथे 10.50 ची सरासरी धाव पलकावरती आहे. थोडंसं कठीण असेल, मात्र पाहूया. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण अनुमान जो मात्र लावू शकतो की सामना जिंकणं मात्र सहज होऊ शकतं, सोपं आहे सांगोडे टीमला. परंतु पाहूया क्रिकेटचं हे विश्लेषण. येणारे 4 षटकं या धावा चेस केल्या जातील की या धावा डिफेन्स केल्या जातील. या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला विनंती असेल साई एकविरा मोहिली संघाचे कर्णधार आणि न्यू झरीमरी निंबवली संघाचे कर्णधार, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आमचे निलेश दादा देखील आज इन अँड ऍक्शन मध्ये असतील. येस, दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. विनयजी पाटील आमचे जोडले जातील आणि विनय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. येस, विनयजी पाटील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला साई एकविरा स्पोर्ट्स मोहिली आणि दुसऱ्या बाजूला न्यू झरीमरी देवन निंबवडी. छापाचा कॉल आणि इथे काटा आलाय. येस, मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थान बंधवा. धन्यवाद. टॉस जिंकलाय साई एकविरा स्पोर्ट्स मोहिली या संघानं आणि नक्कीच टॉस जिंकलाय. प्रथमतः रोशन, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आपण पाहिलं तर झरीमरी 11 निंबवली संघ. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले गोलंदाज त्यांच्याकडून अपेक्षा असतील? आमच्याकडे गोलंदाज विनायक आहे, हरेश आहे, युवराज यांच्याकडून अपेक्षा आहेत. येस, कल्याण ग्रामीणचा आज आपण ए पोल आपण पाहतोय. कल्याण ग्रामीणमध्ये बऱ्याच आपण स्पर्धा पाहत असतो, परंतु या स्पर्धेचं एक वेगळंच स्वरूप नेहमीच आपण पाहत असतो. जेव्हा जेव्हा कोंढेरी गावाच्या वतीनं स्पर्धा असते, भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर मी आलेलं सचिनला बोललो का 30,000सारखं आयोजन वाटत नाही, लाखाचं आयोजन वाटतं. तुमच्यासारखं आयोजन पण कोणी केलं नाही अजून कल्याण ग्रामीणमध्ये 30,000साठी. यस, क्या बात आहे. टाळ्यांचा आवाज देखील आला. हेच तर खरे क्रिकेट आहे मित्रांनो. टॉस गमावलाय झरीमरी संघ. टॉस जर जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती, परंतु आता फलंदाजी करायची. मागील मॅच आपण पाहिली मोहिलीकर चषकामध्ये निखिलने देखील चांगली फटकेबाजी केली. तब्बल 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारले होते. आज किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कुठले फिल्डर असतील त्यांच्याकडून अपेक्षा असतील? 60+ जाण्याचा विचार आहे आणि निखिल सध्या फॉर्ममध्ये आहे. भूषण, किरण, रोहित चांगले टचमध्ये आहेत सध्या. स्पर्धा आपण पाहतोय कोंढेरी गावाच्या वतीनं. स्पर्धेबद्दल 2 शब्द. आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहे कमिटीचे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकला मोहिली संघाने, त्याने स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी निंबवली या संघाला. ओटो कॉम्बॉक्स, थँक्यू ऑल ऑफ यू. मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडूवरती मिस टायमिंग आणि इथे मिस जजमेंट देखील झालं. हा झेल आय थिंक सो चिरागला होता मी तर म्हणेन, कारण की 2 क्षेत्ररक्षक पाठीमागून नक्की चेंडूच्या पाठमोरे धावत आले होते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा झेल घेणं गरजेचं होतं. परंतु विकेट्स कुणाची होती तर विकासची, ज्याने चांगली इनिंग साकारली होती.
मागील मॅच मध्ये जिंकण्यासाठी 41 बनवा अशात माफक लक्ष्य, परंतु समोर ॲज अ बॅटर विकास, गोलंदाज जितेश गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, आडव्या बाटण्या ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्या होत्या, परंतु बॅकअप चांगला, लगेचच विकास मागे गेला. चांगली कॉलिंग दोन्ही बॅटर्सच्या वतीनं आपण पाहिली. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय या कुंढेरी गावाच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी आयोजित. श्रीराम स्पोर्ट्स चषक, मिस टायमिंग, डाऊन दी बॉल यश, आणि यशने इथे मात्र कुठलीही चुकी केली नाहीये. पहिला ब्रेक थ्रो मिळवून दिलाय गोलंदाज जितेशनं टीम स्वर्गीय कुमार 11 आंबिवली या संघाला, आणि फलंदाज आता मात्र बाद होईल विकास. विकास बॅक टू द पवेलियन. जितेंद्र केणे यांचं देखील आगमन झालं, वेलकम. आमचे आशिष केणे आणि अतुल केणे, आपण या मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. कुंदन केणे देखील त्यांच्या समवेत आहेत. आमचे स्वप्नील केणे आगा भाई देखील आले या, आणि सर्व नक्कीच विनंती असेल सांगोडे कोंढेरी गावातील आणि पिसे गावातील सर्व नागरिकांना की आपण मंचावरती या. मोहन सुतार आपण देखील या, आम्ही देखील तुम्हाला आधीच या ठिकाणी बोलवलं होतं. नवीन बॅटर आता ऋतिक मदायच्या आतमध्ये आलाय. आशिष केणे आपण या. काल गायबच झाले, कुठेतरी भेटलेच नाही. चर्चा होईल नंतर. 2 धावा धावफलकावरती. ओ, इथे मात्र अगदी यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. बॉटम बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये, आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. आता मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू या क्रीडांगणाच्या बाजूला पाहायला मिळते, आणि उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा नव्हे तर या वर्षाचा असेल. 31 आणि नक्कीच अंतिम दिवस, खरं तर एकादशी अनमोल उद्या. त्या अनुषंगाने साबुदाणा खिचडी आणि तुम्हाला साबुदाणा वडेच भेटतील, त्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. व्हेरिएशन खूप आहेत जितेशकडे. पहिला चेंडू आपण पाहिला, या आधीचा थोडीशी लेन खेचली, गोटलेन स्पॉट वरून चेंडू थोडासा उचली अतिरिक्त भेटली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा चेंडू आता मात्र आपण पाहिला तर परफेक्टली यॉर्कर लेन चेंडू होता. इथे मात्र त्याच्यावरती देखील आपण पाहिला तर एक धाव घेतली, आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती, आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू. आगा भैया वेलकम. किरणजी यांचं देखील आगमन झालंय. रोहित येतोय, अनिल येतोय, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे लाऊड अपील जरूर झाल्या, पंच तटस्थ आहे, आणि इथे मात्र पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये घडलंय काय. तर इथे मात्र हा डॉट बॉल आलाय, आणि अंतिम चेंडू आलाय डॉट, आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये इथे कमबॅक करून दिलं जितेशनं, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 3, आणि आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि 18 चेंडूमध्ये आता धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच तब्बल 38 धावा बनवायच्या आहेत. रोहन जाधव यांचं देखील आगमन झालंय, वेलकम रोहन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. निंबवली गावातून नक्कीच बॉडी बिल्डिंग मध्ये देखील त्यांनी नाव कमावलं, त्याचबरोबर त्यांचं मेन्स वेअर देखील आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. माधू केणे देखील आमच्या समवेत जितू केणे जोडलेत, खरं तर सकाळपासून ते देखील आलेत. इन ॲक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये असतील ते, फक्त त्यांना ट्रॅक आणि शूज तुम्ही जर मिळवून दिले तर टी शर्ट आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. त्यांची देखील इच्छा एखादी मॅच खेळावी कोंढेरी गावाच्या वतीनं. अंडरम क्रिकेट खूप चांगले खेळायचे ते, परंतु काहीशा वेगळ्या गोष्टींकडे त्यांनी वाटचाल केली, आणि ती वाटचाल करत असताना स्वतःच्या शरीराची देखील कुठेतरी त्यांनी हानी करून ठेवली आहे. परंतु आता पुनश्च कमबॅक करतील ते, यात मात्र शंका नाहीये. चला जाऊयात मागच्या दिशेनं. 18 चेंडू
आणि 18 चेंडूमध्ये 38 धावेंची आवश्यकता असेल. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय, डोळ्याची पारणं फेडणारी स्पर्धा आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे बसलेलं आणि नक्कीच सुंदर असं क्रीडांगण. लेदर क्रिकेट, लस ग्रीन आउटफील्ड, स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण, कोंडेरी, पिसे आणि वासुंद्री या 3 गावांसाठी आमचे विजयदादा पाटील यांनी उभारलेलं हे भव्य दिव्य क्रीडांगण आपण पाहतोय. आणि या क्रीडांगणावरती गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 मध्ये 38 धावेंची आवश्यकता. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आता चिराग. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, या गोष्टीची देखील नोंद असेल. 18 मध्ये 38. ओ इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. तत्पूर्वी 1 धाव घेतल्या, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. तसं मोहिली संघाच्या खेळाडूंना विनंती झालं, पण पडद्याच्या बाहेर उभे राहा मित्रांनो. प्लीज थोडंसं सहकार्य करा आयोजकांना, नाहीतर आपण मुख्य मंचावरती येऊन मॅचचा आनंद घ्या. आपल्याकडे भव्य दिव्य हे व्यासपीठ आहे, ते देखील या क्रीडांगणावरती उभारलेला. हे तात्पुरता उभारलेलं नाही, तर हे नक्कीच परमनंट व्यासपीठ आपण पाहतोय, स्टेज. कारण की हळूहळू इथे मात्र नक्कीच नाईटची स्पर्धा देखील आपण मागील वर्षामध्ये पाहिली होती. या वर्षामध्ये देखील अनेक स्पर्धा होतील, यात मात्र शंका नाही. या चेंडू थोडासा खाली राहिला आणि इथे मात्र डायरेक्ट हिट लावला होता. बॅकअप येतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र एक चिक्की सिंगल बाईच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. 1 धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 6. या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम 4 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. 1 धावेसाठी आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. एका बाजूला टीम सांगोडे, दुसऱ्या बाजूला अंबिवली. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक करावा लागेल टीम SKDCC सांगोडे संघाला. सांगोडे गावाचे समाजसेवक तथा उद्योजक नारेश्वर पाटील आणि मोरेश्वर पाटील या दोन्ही बंधूंच्या वतीने या स्पर्धेसाठी या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय, त्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या, त्यांचं देखील आभार. फटका तर दमदार आहे, उंची गाठली आणि लांबी देखील गाठली आहे. सांगोडे गावाचा ब्रँड दाखवणारा आता मात्र हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. षटकार आणि षटकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चिराग वरती आक्रमण केलंय आज बॅटर योगेशने मागील मॅच मध्ये देखील चांगली इनिंग साकारली होती. लो स्कोरिंग सामना होता, तरी सुद्धा त्याच्या बॅटमधून धावा बनल्या होत्या. आणि आता सध्याच्या घडीला चिराग वरती त्याने आक्रमण केलं. इथे लेन खिचली आहे. चांगली गोलंदाजी, अगदी अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं. बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. पंच आमचे धर्मेंद्र वर्मा सर. जितके वर्ष आपण क्रिकेट खेळलो नाही नीरज, तितक्या वर्षांचा त्यांचा पंचांचा अनुभव. 33 वर्ष झाली नक्कीच पंचांची भूमिका ते साकारतायत. आणि नेहमीच मुरबाड, भिवंडी, डोंबिवली सर्व विभागामध्ये आमच्या समवेत ते नेहमीच असतात. आणि दुसरे आमचे पंच अंपायर्स रॉकी सर देखील आमच्या समवेत जोडले ती स्पर्धा कव्हर करण्यासाठी, त्यांचं देखील आभार. आणि सध्याच्या घडीला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफ असेल आणि पंचांनी नो घोषित केलाय. ओव्हर स्टेपचा आय थिंक सो हा नो असेल. यस, स्टंपला पाय लागला होता, हात लागला होता. यस, त्या अनुषंगाने पंचांनी नो घोषित केला. हे अनेक नियम आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. आणि नक्कीच येणाऱ्या 16 जानेवारी पासून पुनश्च या क्रीडांगणावरती एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरी चषक 2026. प्रथम पारितोषिक 51,000 आहे आणि प्रवेश फी 5,500 रुपये आहे. ज्या कोणाला प्रवेश निश्चित करायचा असेल तुम्ही संपर्क करू शकता. श्रीकांत गायकर, वैभव गायकर आणि गौरव केडे यांच्याशी संपर्क करू शकता. संपर्क जरी त्यांच्याशी असला तरी सुद्धा कॉल्स नीरज इकडेच येतात.
हे नक्कीच प्रेम आहे सर्व खेळाडूंचं. भिवंडी, ठाणे आणि संपूर्ण ठाणे रायगडमध्ये देखील अनेक मित्र परिवार आम्ही देखील या क्रिकेटच्या माध्यमातून जोडला. सर्वांचं असंच प्रेम राहू द्या. गोलंदाज तयार, फ्री हिटचा चेंडू त्याच्यावरती. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षक रोहित आलेत आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती वेगाने जोडल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17चा खतरा कोणावरती असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 24 धावेंची आवश्यकता असेल. 12.00च्या सरासरीनं इथून मात्र आता धावा बनवाव्या लागतील. चला विकास थोडं फास्ट आपण जा. 12 मध्ये 24 आणि संधी असेल आपल्याकडे आणि आपण देऊयात डीजे मास्टरला आमच्या संधी आणि ऐकूया त्यांच्या वतीनं एक सुमधुर संगीत. यस, ओ टू डीजे. कृष्णा केणे, निंबवली गावशे, विनंती असेल कृष्णाला या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा, कारण की महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय आणि ते देखील इथे मात्र उपस्थित होत आहेत. आपलं देखील सरशार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि आता 24 धाव्यांची आवश्यकता असेल. 12च्या सरासरीनं इथून धावा बनवाव्या लागतील. आता मात्र सामना बॅलन्स स्थितीमध्ये आपण पाहतोय. दोन्ही बॅटर्स देखील चांगली कामगिरी करतात, गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतात. कोंडेरी संघ देखील आता इथे दाखल होतोय. इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. आज कोंडेरी संघाचे 11 नव्हे तर 32 खेळाडू नीरज आपल्याला पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाही. परंतु जर ही स्पर्धा थोडीशी लांब असली तर तिथे 11 खेळाडू देखील जमत नाही. परंतु जवळ असली गावाच्या तर मग 11चे 32 होतात. चला मॅचला सुरुवात. 12 मध्ये 24. ओ इथे फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. यश एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ओहो, मिस जजमेंट पाहायला मिळालं आणि 2 धावा धावफलकावरती जोडले जातात. आमचे भार्गव गायकवाड देखील येतात. 30 गावचे आमचे भाषे आहेत आणि सध्या ते देखील इथे मंचावरती आलेत. जेव्हा जेव्हा कोंढेरी गावामध्ये कुठलाही सण असो, उत्सव असो, त्यांचा नक्कीच तिथे मात्र आगमन असतं. आणि 30 गावची मानाची पालखी आता मात्र थोड्याच दिवसात एकविरेकडे प्रस्थान देखील करणार आहे. ओ इथे मात्र स्लॉक स्वीप केलाय. घुटना टेक ओरे चौकार देख. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. इथे मात्र हा चौकार आलाय. चौकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आणि इथे मात्र नक्कीच चांगली कामगिरी इथे मात्र पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, दुखापत झाली आहे का, आपण थोडंसं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये काय घडले हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि यस फिंगर अप धावबाच्या स्वरूपाने फलंदाज वास झाले. इथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती फलंदाजाने, परंतु ऋतिक बाद SDG. आमचे भार्गव आमच्या या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. तसं आपण त्यांना देखील शुभेच्छा देऊयात. यस या ठिकाणी मात्र शुभेच्छा येतात टीम SKDCC सांगोडे संघाला. नक्की ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं. ब्युटिफुल ट्रॉफी ज्यांच्या वतीनं पुरस्कृत झाल्यात हरेश्वरजी पाटील यांच्याकडून नक्कीच 3 चेंडूमध्ये 3 षटकार किंवा 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिले जाईल. नक्कीच दोन्ही बॅटर्सला. आता सुजित नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 24 आपण पाहतोय. जिंकण्याचं समीकरण उर्वरित 9 चेंडू आणि 9 मध्ये 17 धावेंची आवश्यकता. 12वा खेळाडू देखील आता उत्सुक आहे आणि 12व्या खेळाडूसाठी नीरज आपण पाहिलं आपल्या सापाडमध्ये सायकल देखील होती.
इथे काही नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये देखील असं वाटत असतं की कधी कधी आपण देखील मधाच्या आतमध्ये उतरावं, आपल्याला संधी मिळावी. आणि नक्कीच त्यांच्याकडे मौल्यवान वस्तू जरूर असतात, मोबाईल्स, गाडीचे चावीज आणि त्याचबरोबर आपण पाहिला इतरही मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे असतात. आणि जेव्हा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होतो तेव्हा मात्र त्याच्या जागी लगेचच तो जात असतो. आणि असं 12th मॅनची भूमिका कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघाच्या वतीनं आगाने देखील केली होती स्वप्नील केणे. आता सध्या ते भाई बनले, दागा भाई या नावाने सुपरिचित आहे. परंतु आता स्पॉन्सरशिप देखील करतायत ते स्पर्धांना आणि टीमला, त्यांचं देखील आभार. ओ फटका हा फसलाय, डाऊन दी बॉल, यश पोचतोय आणि इथे विकेट्स प्रस्थापित झाल्या. फलंदाज होते बाद, सामन्यामध्ये पुनश्च शिरगाव केलाय स्वर्गीय कुमार 11. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीने फलंदाज बाद. वास झाले, धाव संख्या धाव फलकावरती 24 आहेत. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 7 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता असेल. 7 मध्ये 17 आहे. सामना कुशल मुमेंटला पोहोचलाय. सात चेंडू आणि 17 धावेंची आता मात्र आवश्यकता असेल. आनंद केणे आपण या स्कोररची भूमिका पुनश्च आपण साकारायची आहे. त्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत निंबवली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत मोहिली संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा. ओ हा फटका देखील हवेत आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक चिराग पोचतोय आणि कमालीचा झेल. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये सुजित 0वरती बाद. तस पुढील मॅच आपण पाहणार आहोत निंबवली त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल मोहिली संघ. आणि त्यानंतरची मॅच वावेगर त्यांच्या अगेन्स्ट कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघ. आणि नक्कीच महादू केणे देखील इथे उपस्थित आहेत. महादू केणे जर खेळायचं असेल तर संघाचे स्पॉन्सर जितू केणे पाठीमागे आहेत, त्यांच्याशी चर्चा आपण करू शकता. ट्रॅक किंवा शूज किंवा टी शर्ट ते तुम्हाला देऊ शकतील. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 17 धावा. 6 मध्ये 17 धावेंची आवश्यकता असेल आणि इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. वावेकर संघाच्या वतीनं आपण स्पर्धा देखील पाहणार आहोत. अप्पासाहेब शिंदे चषक 2026 येत्या 8 जानेवारी ते 11 जानेवारी. आमचे ऋषी शेलार यांच्याशी नक्कीच आपण संपर्क करू शकता. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर 60,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे. येत्या 8 जानेवारी ते 11 जानेवारीमध्ये ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. दिलगिरी व्यक्त करेन ऋषी शेलार यांची, कारण की थोडासा बिझी शेड्यूल आहे, त्या अनुषंगाने तुमच्या स्पर्धेला देखील उपस्थित राहू शकणार नाहीये. कारण की आता नीरज आपण काल देखील उल्लेख केला होता, नक्कीच लग्न जमल्यानंतर बँडवाले आणि ऑर्केस्ट्रावाले जितके नक्कीच मिळणं कठीण आहे तितकंच कठीण आता अंपायर्स, कॉमेंटेटर आणि लाईव्ह वाले मिळणं देखील स्पर्धेसाठी मिळणं कठीण आहे. कारण की स्पर्धा देखील तितक्याच महत्वाच्या पाहतोय आपण. दरम्यान वाईटचा इशारा पंचांच्या वतीनं आलाय. जिंकण्यासाठी आता मात्र नक्कीच उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये 16 धावेंची आवश्यकता. रोहित वरती ही जबाबदारी आहे, जबाबदारीनं कामगिरी करावी लागेल. ओलेन खेचली आहे त्याच्यावरती, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हुक केलं चेंडूला, चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. बॉल नवीनच दिला जाईल या गोष्टीची नोंद घ्या, कारण की आपण स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती जर चेंडू हरवला, खराब झाला तर
नवीनच बॉल इथून मात्र दिला जाईल आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 5 चेंडू येस मॅच बॉल आलेला 5 मध्ये 12 धावा बनवायच्या. 5 चेंडू 12 धावेंची आवश्यकता असेल. सामन्यामध्ये कमबॅक केलाय ऍज अ बॅटर. योगेशच्या बॅट मधून हा दमदार चौकार आला. योगेशने झुंज मागील मॅच मध्ये देखील दिली होती, आता देखील देतोय आणि रोहित वरती ही जबाबदारी. अक्षय देखील एक ऑप्शन होता, परंतु अक्षयने आपण पाहिलं तर मागील गोलंदाजी केली, परंतु आता रोहितला आपण पाहतोय. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता असेल टीम सांगोडे संघाला. एका बाजूने आंबिवली, दुसऱ्या बाजूने सांगोडे संघ. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफाय साठी दाखल होईल, यात मात्र शंका नाहीये. ओ फुल टॉस चेंडू होता, परंतु इथे मात्र बीट केलेत. योगेशने देखील चेंडू डॉट केल्यानंतर डोक्यावरती हात लावला, कारण की ही चुकी त्याची झाली. ऍक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीन वरती वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र बॅट देखील तिथे जोराने आणि वेगाने फिरवली होती, परंतु बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 29, 29 आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. आता जिंकण्यासाठी उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 12 धावेंची आवश्यकता. ओ पुल केलाय मिस्टामिंग डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आता सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय गोलंदाज रोहितनं. फलंदाज योगेश झुंज देत होता, परंतु अखेरीस योगेशच्या खेळीचा अंत. योगेश बॅक टू द पवेलियन. बॅटर आता मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये बाहुबली भाविक आता मात्र पाहायला मिळेल. भाविकला आता इथून सामना जिंकून द्यावा लागेल, कारण की जिंकायचं समीकरण 3 मध्ये 12. 2 मोठे षटकार मारावे लागेल, जिद्द ठेवावी लागेल. जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. असं नक्कीच या ठिकाणी मात्र जिद्द ठेवावी लागेल, मनाशी जिद्द बाळगावी लागेल. 3 चेंडू 12 धावेंची आवश्यकता असेल आणि समोर ॲज अ बॅटर भाविक वरती ही जबाबदारी. 3 मध्ये 2 मित्र मध्ये मोठे फटके, 2 षटकार मारावे लागतील. चिसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 3 चेंडू 12 धावेंची आवश्यकता. ओ हा फटका तर दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील. एक धाव घेतली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता या चेंडूवरती या सामन्याचं पूर्णपणे चित्र निर्माण असेल की संघ कुठला आता मात्र पुढे वाटचाल करेल. 2 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता. 2 मध्ये दोन्ही मोठी फटके मारावे लागतील, षटकार मारावे लागतील. चांगली इनिंग, चांगली गोलंदाजी होतोय. समोर ॲज अ बॅटर भावेश वरती ही जबाबदारी आहे. ओ फटका तर दमदार आहे, उंची देखील गाठली आहे आणि इथे मात्र फटका दमदार पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक षटकार आणि षटकाराने आता मात्र पुनश्च कमबॅक केलाय टीम SKDCC सांगोडे या संघानं. आता जिंकण्याचं समीकरण 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये 5 धावेंची आवश्यकता. अर्थातच 1 षटकार इथून मात्र मारावा लागेल. गोल्डन षटकार हवाय. सामन्याचं चित्र पुनश्च वेगळं निर्माण झालं. 1 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. लश ग्रीन आउटफील्ड, लेदर क्रिकेटचं हे क्रीडांगण आणि भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आणि या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी देखील, खेळाडूंसाठी देखील नक्कीच चर्चेचा विषय राहिला. 1 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 मध्ये 5. ओ बॅक ऑफ दी हँड चेंडूला पिच केलं, गतीनं इथे मात्र बीट केलं फलंदाजाला आणि हा सामना जिंकलाय स्वर्गीय कुमार 11 जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलेनं.
हार्ड लक सांगोडे संघ, हार्ड लक ऑल टीम, हार्ड लक हरेश्वर पाटील आणि मोरेश्वर पाटील, हार्ड लक मोहन सुतार. चांगला खेळ आपल्या संघाने देखील केला, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि आपल्या संघाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. धन्यवाद आणि